प्रवासी विमान हवेत झेपावलं आणि अवघ्या काही सेकंदात ते रहिवासी भागात कोसळतं. सगळं संपतं. धुराचं वलय, आगीचा भडका आणि निरापराध जीवांचा अंत. पण या मृत्यूपासून फक्त एकच माणूस वाचतो. कुणी म्हणेल नशीब, कुणी म्हणेल चमत्कार, पण हा माणूस आज तुमच्या समोर आहे. नाव आहे विश्वास कुमार रमेश. ही घटना कालच्या अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघाताची. विश्वास कुमार रमेश हे ब्रिटनमध्ये राहणारे, मूळ भारतातले. या अपघातात ते एकटेच जिवंत बचावले आहेत. विमानात ते 11A सीटवर बसले होते आणि ही सीट त्या दिवशी त्यांचा जीव वाचवणारी ठरली. विश्वास यांनी अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम माध्यमांशी बोलताना सांगितलाय. ते म्हणतात की विमानानं उड्डाण घेतल्यावर अवघ्या 30 सेकंदात एक जबरदस्त आवाज झाला आणि सर्व काही संपलं. काही कळायच्या आत विमान कोसळलं. मी मरेन असं वाटलं होतं, पण मी जिवंत आहे याच्यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. मी सीट बेल्ट काढला आणि जिथून बाहेर पडता येईल तिथून बाहेर पडलो. टेक ऑफ नंतर 5 ते 10 सेकंदातच विमान थांबतंय असं वाटलं. त्यानंतर विमानात ग्रीन आणि व्हाईट लाईट लागली. त्यानंतर विमान हॉस्टेलमध्ये घुसलं. मी विमानाच्या ज्या बाजूला बसलो होतो ती बाजू हॉस्टेलच्या ग्राउंड फ्लोअर जवळ धडकली. मी ज्या बाजूला बसलो होतो त्या बाजूला मोकळी जागा होती. माझ्या विरुद्ध दिशेला बसलेला प्रवासी थेट हॉस्टेलच्या भिंतीवर धडकला. विमानाचा दरवाजा तुटला. त्यावेळी मी बाहेर पडलो. तिथून मी चालत बाहेर आलो. विमानाचा स्फोट झाला. त्यात माझा डावा हात भाजलाय. त्यानंतर ॲम्ब्युलन्सने मला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असं त्याने सांगितलं. अशा अपघातांमध्ये बहुतांश सगळेच दगावतात, पण फक्त एकच माणूस वाचणं हे फारच दुर्मिळ आहे असं एव्हिएशन क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. आज आपण विश्वास कुमार रमेश यांच्या सुदैवाला सलाम करतो, पण याच वेळी अनेक निष्पाप जीव गेले आहेत. त्यांचं दुःखही तेवढंच मोठं आहे. एकटा जीव वाचवणं हा एक चमत्कार आहे असं लोक सांगतायत. यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि ऑनलाईन नेताच्या सर्व पेजला फॉलो करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.